सुषमा अंधारेंचा फलटण पोलीस स्टेशनवर मोर्चा, एपीआयनं महिला डॉक्टरला टॉर्चर केलं, अंधारेंचा आरोप. कर्जमुक्तीवरून सरकार शेतकऱ्यांची थट्टा करते, राज्याकडून केंद्राला प्रस्तावच नाही, उद्धव ठाकरेंचा सरकारवर निशाणा. ॲडव्होकेट असीम सरोदेंची सनद रद्द, 3 महिन्यांसाठी सनद रद्द, सार्वजनिक कार्यक्रमात. न्यायव्यवस्था, राज्यपाल आणि विधानसभा अध्यक्ष यांच्या संदर्भात केली होती वादग्रस्त वक्तव्य. आशिष शेलार यांनी नकळत फडणवीसांना पप्पू ठरवलं, सरकार तुमचं असताना घोटाळे करत असणार तर तुम्ही सरकार चालवण्यास लायक नाही, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल. उद्धव ठाकरेंनी सांगावं, लोकसभा निवडणुकीत त्यांचे खासदार चुकीच्या याद्यांवर निवडून आले, चंद्रशेखर बावनकुळेचं उद्धव ठाकरेंना आव्हान. रजा अकादमीनं पत्रकारांवर हल्ला केला होता तेव्हा राज ठाकरेंनीच आवाज उठवला होता, तेव्हा कुठे गेलं होतं हिंदुत्व? मनसेनं उपस्थित केला सवाल. राज ठाकरेंना हिंदुत्व शिकवण्याची गरज नाही, मनसे नेते अविनाश अभ्यंकरांनी केलं स्पष्ट. राज ठाकरेंना दुबार मतदार फक्त हिंदूच दिसतो का? राज ठाकरे वोट जिहाद करतायत, भाजपचा पत्रकार परिषदेत आरोप. कर्जत, जामखेड, इस्लामपूर, घनसावंगी इथल्या मतदार याद्यांचा उल्लेख करत इथले अल्पसंख्याक मुस्लिम दुबार मतदार महाविकास आघाडीला दिसले नाही का? भाजपचा सवाल. ठाकरे बंधूंच्या चष्माचा रंग आता हिरवा झालाय, भाजपचा घणाघात. उद्धवजी अजूनही विचार वापसी करा, ठाकरे बंधूंना काँग्रेसच्या लांगून चालण्याचा रोग जडलाय, भाजपचा आरोप. आणि 1241 मतांनी रोहित पवार निवडून आले, तिथेच 5000 दुबार मतदार, भाजपचा आरोप. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.